सावधान. ब्रह्मांडाचे हे 7 नियम मोडत असाल तर तुमच्या आयुष्यातील यश, पैसा आणि आनंद हळूहळू तुमच्यापासून दूर जात आहे. नमस्कार, मी प्रियांका आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तुम्ही कसे आहात? आशा करते की तुम्ही आनंदी असाल, सकारात्मक आहात आणि तुमच्या जीवनाच्या योग्य मार्गावर पुढे जात आहात. आजचा विषय खूपच खास आहे, कारण आज आपण अशा काही युनिव्हर्स नियमांबद्दल बोलणार आहोत, जे प्रत्येकाच्या आयुष्यावर परिणाम करतात. मित्रांनो, तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल, कोणत्याही देशात राहत असाल, श्रीमंत असाल किंवा सामान्य व्यक्ती असाल, पण या नियमांपासून कोणीही सुटू शकत नाही. होय मित्रांनो, तुम्ही कितीही हुशार असाल, कितीही युक्त्या लढवल्या तरी ब्रह्मांडाचा न्याय कधीच चुकत नाही. आपण जे विचार करतो, जे बोलतो, जे करतो, त्या प्रत्येक गोष्टीची नोंद या विश्वात होत असते. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित आज तुम्हाला तुमच्या आयुष्यातील काही मोठ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये नक्की लिहा, मी ब्रह्मांडाच्या नियमानुसार जगण्यास तयार आहे. मी ब्रह्मांडाच्या नियमानुसार जगण्यास तयार आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या सुंदर विषयाबद्दल. ब्रह्मांडाचा पहिला नियम, संतुलनाचा नियम. मित्रांनो, या संपूर्ण विश्वात प्रत्येक गोष्ट संतुलनावर चालत असते. दिवस आणि रात्र, सुख आणि दुःख, यश आणि अपयश, सगळीकडे संतुलन आहे. आपल्याला अनेकदा वाटतं की आपण कोणाला फसवलं, कोणावर अन्याय केला किंवा आपण हे सगळं करून आपण जिंकलो. पण खरं सांगू का, त्या क्षणी जिंकताना दिसत असलो तरी प्रत्यक्षात आपण हरत असतो. कारण ब्रह्मांडाचा तराजू जो आहे तो कधीही चुकीचा नसतो. आज तुम्ही एखाद्याला दुःख दिलं तर उद्या तेच दुःख वेगळ्या रूपाने तुमच्याकडे परत येणार आहे, बरोबर? आज तुम्ही एखाद्याला प्रेम दिलं, मदत केली, तर तीच सकारात्मक ऊर्जा अनेक पटींनी तुमच्याकडे परत येणार. म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा, जे देता तेच परत मिळतं. आता दुसरा नियम, आकर्षणाचा नियम. तुम्ही जे विचार करता तसेच तुम्ही बनत जाता. तुमचे जे विचार आहेत, तुमचे विचार म्हणजे तुमच्या भविष्याचे बीज असते. जर तुम्ही सतत भीतीमध्ये जगत असाल, सतत एक प्रकारे नकारात्मक विचार करत असाल, माझ्या बाबतीत असं का होतंय, मी खूप वाईट आहे, माझ्याच बाबतीत असं होतंय, माझं नशीब खराब आहे, तर तुमच्या आयुष्यात तशाच परिस्थिती निर्माण होत जातात. पण जर तुम्ही कृतज्ञतेत राहिलात, सकारात्मकतेत राहिलात, विश्वावर विश्वास ठेवलात, युनिव्हर्सवर विश्वास ठेवला, तर जीवनात संधीचे दरवाजे उघडू लागतात. म्हणून मित्रांनो, दररोज सकाळी उठल्यावर स्वतःला विचारा, आज मी कोणती ऊर्जा या जगात पाठवत आहे, नकारात्मक की सकारात्मक? कारण तीच जी ऊर्जा आहे, तीच ऊर्जा तुमच्या आयुष्यात परत येणार आहे. आता मित्रांनो, तिसरा नियम, बदलाचा नियम. जीवनात कायम राहणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे बदल, बरोबर? ऋतू बदलतात, वेळ बदलतो, माणसं सुद्धा बदलतात, परिस्थिती बदलते, बरोबर? या सगळ्या गोष्टी बदलत असतात. मग आपण का बदलायला घाबरतो? आपण स्वतः बदलायला का घाबरतो? अनेक लोक जुन्या सवयी, जुने विचार, जुनी जी चालीरीती आहेत ते सोडत नाही, आणि मग आयुष्य पुढे का जात नाही याचं त्यांना नवल वाटतं. याचं त्यांना एक प्रकारे पटत नाही त्या गोष्टी. तर मित्रांनो, जे बदल स्वीकारतात तेच पुढे जातात, आणि जे भूतकाळाला धरून बसतात ते तिथेच अडकून राहतात, बरोबर ना? या सगळ्या गोष्टी पटतायत ना? आता चौथा नियम सांगते, कर्माचा नियम. हा जो नियम आहे, तुम्ही 1000 वेळा ऐकला असेल, पण त्याची खोली फार कमी लोक समजून घेतात. त्याचं रहस्य जे आहे ते कमी लोक समजून घेतात. कर्म म्हणजे फक्त मोठी कामं नाहीये, तुमचे विचारही कर्म आहेत, तुमचे जे शब्द आहेत ते शब्द सुद्धा कर्म आहे, तुमचा जो हेतू आहे तो देखील कर्मच आहे. तुम्ही मंदिरात जाऊ शकता, दान करू शकता, तिथे थोडीशी सेवा करू शकता, पूजा करू शकता, गोरगरीब लोक आहेत त्यांना मदत करू शकता. पण जर तुमची कर्मे चुकीची असतील तर विश्व फक्त कर्माचीच नोंद ठेवते. म्हणून नेहमी लक्षात ठेवा,
तुमच्या आयुष्याचा भविष्यकाळ तुमच्या आजच्या कर्मांनी तयार होत असतो. आता 5वा नियम मित्रांनो, ऊर्जेचा नियम. या विश्वात, या युनिव्हर्समध्ये प्रत्येक गोष्ट ऊर्जा आहे. तुमचे विचार, तुमच्या भावना, तुमचे शब्द, तुमची कृती, तुमचं कर्म सगळं ऊर्जा आहे. आणि ही जी ऊर्जा आहे ही ऊर्जा कधीच नष्ट होत नाही. ती फक्त रूप बदलत असते. तुम्ही एखाद्यावर राग व्यक्त केला, द्वेष केला, चिडचिड केली, तर ती ऊर्जा जी आहे ती ऊर्जा पुन्हा तुमच्याकडे परत येते. आणि जर तुम्ही प्रेम दिलं, दया दाखवली, एखाद्याला आशीर्वाद दिला, तर त्याचं जे आहे त्याच ऊर्जेचं फळ आहे ते देखील तुम्हालाच मिळतं. म्हणून तुमच्या ऊर्जेचं तुम्ही संरक्षण करा. आता 6वा नियम, रिकामेपणाचा नियम. बघा, खूप महत्वाचा पॉइंट आहे. तुम्ही नवीन आनंद हवा म्हणता, पण मनात अजूनही जुने जे दुःख आहे ते धरून ठेवता. तुम्हाला नवीन प्रेम हवे असते, पण जुन्या जखमा आहेत ते अजूनही सोडलेल्या नसतात. हे कसं चालेल? हे चालणार नाही. तुम्ही दुःख जर धरून ठेवलं तर कसं चालेल? नवीन गोष्टीसाठी जागा निर्माण करावी लागते. जुनं सोडल्याशिवाय नवीन येत नाही. म्हणून जे गेलं ते जाऊ द्या. ज्यांनी दुखवलं त्यांना तुम्ही माफ करा आणि स्वतःलाही माफ करा. हो मित्रांनो, स्वतःला सुद्धा माफ करा. आता 7वा नियम, वेळेचा नियम. हा जो नियम आहे तो खूप लोक विसरतात. आज तुम्ही बी पेरलं, उद्या फळ हवं आहे, बरोबर? तर हे असं होत नाही. प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते. विश्व तुमची परीक्षा घेत असतं. ही युनिव्हर्स तुमची परीक्षा घेत असते. तुम्ही संयम ठेवता का? विश्वास ठेवता का? किंवा युनिव्हर्सवर तुमचा विश्वास आहे की तुम्ही मध्येच हार मानता, प्रत्येक गोष्ट अर्धवट करता आणि मध्येच हार मानता? लक्षात ठेवा, बीज लावल्यानंतर रोज खणून पाहिलं तर झाड कधीच उगवणार नाही. त्याला वेळ द्यावा लागतो, विशिष्ट काळ तिथे जावा लागतो. त्यासाठी लक्षात ठेवा, वेळ जाणं महत्वाची ही गोष्ट आहे. तर माझ्या प्रिय मित्रांनो, जर तुम्ही हे 7 नियम समजून घेतले आणि मनापासून आयुष्यात लागू केले, तर तुम्हाला हरवणं कोणालाही अजिबात शक्य होणार नाही. लोक तुमच्या विरोधात बोलतील, लोक तुमच्या पाठीमागे बोलतील, तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतील, पण जेव्हा ब्रह्मांड तुमच्या बाजूने उभं राहतं, युनिव्हर्स तुमच्या मार्ग मोकळे करतं, तेव्हा कोणतीही शक्ती तुमचं नुकसान करू शकत नाही. आजपासून एक निर्णय घ्यायचा आहे, सत्याने जगायचं आहे. सकारात्मक विचार करा, सकारात्मक राहा, चांगली कर्मे करा आणि त्याचबरोबर मित्रांनो, बदल स्वीकारा. हो, त्याचबरोबर संयम ठेवायचा आहे. इतरांवरती प्रेम करा आणि धन्यवाद, कृतज्ञता निवडा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ब्रह्मांडाच्या नियमांशी एकरूप व्हा. कारण मित्रांनो बघा, हे जर ब्रह्मांडाच्या नियमानुसार तुम्ही जगायला सुरुवात करता, आपण जेव्हा जगतो त्यांच्या नियमानुसार, त्याला कोणीही हरवू शकत नाही. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, मी आजपासून ब्रह्मांडाच्या नियमानुसार जगणार आहे. आणि व्हिडिओ आवडला तरच लाईक करा आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पुन्हा भेटेन अशाच एका नवीन आध्यात्मिक आणि जीवन बदलणाऱ्या विषयासह, आध्यात्मिक सात्विक उपायासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, सकारात्मक राहा आणि या ब्रह्मांडावर विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. धन्यवाद.